आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ये सगळ्यांनी खाली बसायचं आहे। बसून घ्या। माय डिअर कपल, आपण रोमॅन्टिक डेटसाठी तुम्ही आतुर झालेला, त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल। आता का थांबवतोस? गुड क्वेश्चन, गुड बॉय, गुड बॉय। हा तर रोमॅन्टिक डेटची संधी तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही आहे। त्यासाठी तुम्हाला अग्नि परीक्षा हा ती द्यावी लागणार आहे। अग्नि परीक्षा हा जर ही परीक्षा पास झालात तर तुम्हाला रोमॅन्टिक डेट सेलिब्रेट करायला मिळणार। कुछ पाने के लिए कुछ जवाब देना पड़ता है और हिम्मत भी जुटानी पड़ती है। तर तीच म्हणजे ट्रूथ अँड डेअर। आपण सुरुवात करूया बिग ब्रदर म्हणजेच राजकुमार दादापासून। का माझ्यापासून का? दुसरं कोणी खेळ? मी नाही, दुसरं। दादा तू मोठा आहेस ना? चल कर लवकर। ट्रूथ मी विचारते, राजकुमार दादा, तू घरात सगळ्यात मोठा आहेस, म्हणजे या सगळ्यांचा मोठा भाऊ आहेस, पण तरीही तुला अजूनपर्यंत मूल नाही आहे। याचं तुला वाईट नाही वाटत? म्हणजे तुला घरात कमीपणा मिळतोय असं वाटतं का? वहिनी का काय प्रश्न आहे? नाही उत्तर देतो ना मी। ऐश्वर्या मला वाईट वाटतं आम्हाला मूल नाही आहे त्याचं, पण आय एम रिअली पॉझिटिव्ह। आमच्या घरी पण सुखाचे दिवस येते, पण मला मूल नाही आहे यामुळे माझ्या कॅपॅसिटीवर किंवा माझ्या कॅपॅबिलिटीवर कोणी डाऊट घ्यायचा नाही। दादा करेक्ट आहे, काय उत्तर दिलं दादाने, वा। तर आता पुढच्या अग्नि परीक्षा तेच बघूया कोण देत आहे। नील दादा डेर दादा मी डेअर देणार। डेअर असा आहे की आमच्या सगळ्यांसमोर तू ऐश्वर्या वहिनीला प्रपोज करायचं नाही, थांब, फिल्मी स्टाईल मध्ये प्रपोज करायचं। हे तुम्ही कधी करू शकतो। थँक्यू थँक्यू थँक्यू। ऐश्वर्या, हे म्हणताना मी कधी थांबलो नाही आणि कधी थांबणार नाही, कधी कंटाळलो नाही किंवा आयुष्यात मी कधी कंटाळणार नाही। तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून माझ्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभलं। ऐश्वर्या, मी तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतो। आणि मला माहिती आहे की तू ही माझ्यावर तेवढंच प्रेम करतेस, राईट? म्हणून मी आज या सगळ्यांसमोर तुला म्हणतो की ऐश्वर्या मेंदळे, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू। तर आता आपण बघणार आहोत
तेच ते. अग्निपरीक्षा. तारा मॅडम. ट्रुथ. मी विचारतो. तारा मॅडम, एक प्रश्न पडलाय म्हणजे काही दिवसापासून तो डोक्यात आहे. मला एक कळत नाही, सावलीवरी नसतील तर तुमचं गाणं होत नाही असं का? बबलू, असं काय विचारतोस? वहिनी काही काय काय? अगं खरं आहे, मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. विचारा त्यांना. तारा मॅडम, जिथे सावली वहिनी नसतील तिथे तुमचं गाणं गणत की नाही? सांग. खरं तर असं काही स्पेशल रिझन नाही आहे त्यामागे. लहानपणापासून सावली माझ्या बरोबरच होती ना, तर मग मला ना तिची सवय झाली आहे सगळ्यात. आणि ती ना कसं माझ्या प्रत्येक प्रोग्राममध्ये ना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष देते. म्हणजे मेकअप, ड्रेसिंग रूम, कॉस्ट्युम, अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तिचं लक्ष असतो. आणि मग ती नसली की मग मला कसं मिसिंग वाटतं, असं चुकचुकल्यासारखं वाटतं. म्हणजे काय तर ती नसली ना की असं सगळं थांबल्यासारखं वाटतं मला. म्हणून मग ती नसली की नाही इच्छा होत. थोडक्यात काय तर सावली वहिनी तारासाठी लकी मॅस्कॉट आहे. आता बघूया पुन्हा कोण देत आहे? अग्निपरीक्षा. तेच. सावली वहिनी. ट्रुथ. मी विचारू का? विचारा. सावली, तू ताराबरोबर गाण्याचे कार्यक्रम करतेस. तुला असं कधीच वाटलं नाही का की तारासारखा तुला सुद्धा गोड आवाज लावायला हवा होता?